राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊन त्यांचे निकालही जाहीर झाले। परंतु अहिल्यानगरसह राज्यभरातील 20 जिल्हा परिषदा अजूनही कारभाराविना तशाच राहिल्या आहेत। आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे वाढलेला वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे या निवडणुका थांबवण्यात आल्या होत्या। यापूर्वी 21 जानेवारीला याबाबत सुनावणी होणार होती, परंतु त्यावेळी हे प्रकरण पटलावर आलेच नाही। परंतु आता 23 फेब्रुवारीला यावर सुनावणी होणार आहे। या सुनावणीत हा वाद मिटवला गेला तर उन्हाळ्यात या निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे। नेमका काय होता हा वाद आणि इच्छुकांनी देव पाण्यात का घातलेत, हाच मुद्दा आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। गेल्या महिन्यात राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांची निवडणूक झाली। त्यांचे निकालही लागले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकातही भाजपने नेत्रदीपक कामगिरी केली। मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला। दुसरीकडे राज्यातील 20 जिल्हा परिषदांचे आरक्षण हे 50% पुढे गेल्याचा मुद्दा गाजल्यानंतर तो वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला। यामुळे पहिल्या टप्प्यातील झेडपीच्या निवडणुकात या 20 जिल्हा परिषद व त्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत। त्यात अहिल्यानगरचाही समावेश होता। अहिल्यानगर जिल्हा परिषदेची आरक्षण मर्यादा ही 49% असली तरी जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर या 2 पंचायत समित्यांचे आरक्षण हे 50%च्या पुढे गेले होते। त्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही। अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 जागांसाठी निवडणूक होणार आहे। यासाठीचे आरक्षणही यापूर्वीच निघाले आहे। 75 पैकी 39 जागा या सर्वसाधारणसाठी तर 36 जागा या आरक्षित आहेत। आरक्षित जागेतही अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 7 व ओबीसीसाठी 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। ही आरक्षण मर्यादा 50%च्या आत आहे। परंतु अकोले व श्रीरामपूर पंचायत समित्यांच्या आरक्षणाने घोळ घातलाय। अकोले पंचायत समितीच्या 12 जागा असून तेथे सर्वसाधारणसाठी फक्त 2 जागा शिल्लक राहिल्यात। उर्वरित 10 जागा विविध जात प्रवर्गांना आरक्षित झाल्या आहेत। अकोले पंचायत समितीचे आरक्षण थेट 83% गेले। श्रीरामपूर पंचायत समितीमध्येही 8 जागा असून तेथेही 5 जागा आरक्षित तर 3 खुल्या प्रवर्गासाठी आहेत। त्यामुळे तेथे आरक्षण 63% आहे। नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आतापर्यंत 3दा हुलकावणी मिळाली। पूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्यांची मुदत ही 2022 मध्ये संपली। तेव्हा राज्यातील सत्तांतरांच्या राजकारणात ही निवडणूक रखडली। त्यानंतर 2 महिन्यांनी पालिका निवडणुका झाल्या, तेव्हाही जिल्हा परिषद निवडणूक लांबली। आता तिसऱ्यांदा झेडपी व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होईल अशी अपेक्षा होती। आधी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर राज्यातील 32 जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। परंतु त्यातही फक्त 12 जिल्हा परिषद निवडणुका झाल्या व नगरसह तब्बल 20 झेडपी निवडणुका रखडल्या। आता आज होणाऱ्या सुनावणीत या निवडणुका किमान उन्हाळ्यात होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यासाठी आरक्षण वाढलेल्या अकोले व श्रीरामपूर या 2 पंचायत समितीचे पुन्हा आरक्षण काढले जाईल असे सांगितले जात आहे। ज्यांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवायचीच होती ते इच्छुक 2022 पासून तयारीत आहे। गेल्या 3-3.5 वर्षांपासून त्यांनी आपला हात ढिला सोडला आहे। मंडळांना वर्गण्या, क्रिकेट स्पर्धांना बक्षिसे, स्वखर्चातून विकास कामे, याशिवाय 10वे, 13वे, वर्षश्राद्ध, लग्न कार्य, वाढदिवस या सगळ्यांना हजेरी लावण्याचे सोपस्कार गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहेत। परंतु निवडणूक रखडल्याने आता त्यांचे टेन्शनही वाढले आहे। निवडणूक होईना तरी आतापर्यंत कुणाचा लाखोत तर कुणाचा थेट कोटीत खर्च झाल्याचेही बोलले जात आहे। त्यामुळे अजून किती खर्च करायचा व कार्यकर्त्यांना कसे खुश ठेवायचे हा प्रश्न इच्छुकांना पडला आहे। निवडणुका लवकर व्हाव्यात यासाठी काहींनी देवही पाण्यात घातल्याचे सांगितले जात आहे। या इच्छुकांचा फैसला आज होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।